परळीतल्या औष्णिक विद्युत केंद्राचे 2 संच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। औष्णिक विद्युत केंद्राकडून पर्यावरण विषयक नियमांचा भंग करण्यात आलाय। राज्याच्या पर्यावरण विभागाला कारवाई करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। बीडच्या परळी इथल्या औष्णिक विद्युत केंद्राकडून पर्यावरण विषयक नियमांचा भंग केला जात असल्याची तक्रार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे आणि या औष्णिक विद्युत केंद्रातील क्रमांक 6 आणि 8 हे 2 संच बंद ठेवावेत असे देखील आदेश देण्यात आले। नैसर्गिक नाल्यामध्ये सांडपाणी सोडणं, राज तलावाचं ओव्हरफ्लो पाणी केंद्र बाहेर वाहनं याबरोबरच या ठिकाणचे सांडपाणी सातत्यानं गळती होत असून यामुळे परिसरातील शेती, भूजल व पर्यावरणाला धोका निर्माण झालाय। याबरोबरच औष्णिक केंद्र परिसरामध्ये धुळीचं प्रमाण देखील जास्त असल्याचं समोर आलं असून या सर्व बाबींवर कारवाई करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला 30 दिवसांची मुदत देण्यात आली असून याची केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं मूळ गाव असलेल्या परळीतील औष्णिक विद्युत केंद्र आणि त्यामुळे होणारं प्रदूषण यावर अनेकदा आंदोलनं सुद्धा झाली, परंतु त्याची दखल घेतली गेली नव्हती। आता थेट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दखल घेतल्यानं परळीकरांसाठी हा दिलासा आहे।